नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी चविष्ट अशी दलिया मसाला खिचडी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. ह्याला खानदेशामध्ये दलियाला ठुली देखील म्हटलं जातं. तर तो पदार्थ आपण गव्हापासून बनवत असतो. जे काही आपले गहू असतात नेहमी आपण पीठ दळायच्या वेळेस अगदी बारीक दळून घेत असतो, पण दलिया बनवताना अगदी जाडसर आपल्याला याचा रवा म्हटलं तरी चालेल किंवा एकदम जाडसर असे आपल्याला याचे कणे तयार करून घ्यावं लागतात आणि ते आपल्याला साफ करून अशा पद्धतीने आपल्याला तो दलिया तयार करून घेत असतो. दुकानावर म्हणजे मार्केटमध्ये देखील अगदी सहज हा दलिया आपल्याला उपलब्ध आहे. तर काय करायचं, इथे आपण आता हा दलिया स्वच्छ असा धुवून घेणार आहोत. स्वच्छ धुण्यासाठी एक मी पसरट भांडे घेतले. त्यामध्ये आपल्याला कितपत बनवायचं आहे दलिया ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला अशा पद्धतीने एका गाळणीमध्ये काढून त्याच्यातलं पूर्ण पाणी हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर दलिया आपलं स्वच्छ धुवून तयार झालं आहे. त्यानंतर काय करायचं, त्याला आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी साईडला कढई किंवा पॅन गरम करून घ्या. त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तूप किंवा तेल आपल्याला गरम करून, तेलामध्ये देखील याला भाजून घेतलं तरी काही हरकत नाही किंवा कोरडा देखील भाजून, जर तुम्हाला वेळ राहत नसेल तर कोरडा भाजून आपण ज्यावेळेस हवं आहे त्यावेळेस डायरेक्ट वापरला तरी काही हरकत नाही. तर इथे 2 चमचे मी तूप गरम करून घेतले. तुपामध्ये जो आपण दलिया धुवून घेतला तर तो यामध्ये घालून छान मंद आचेवरती याच्यातलं पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आणि आपला दलिया जो आहे छान खमंग त्याचा वास येईपर्यंत आपल्याला आता छान मंद आचेवरती याला भाजून घ्यायचा आहे. जेवढा परफेक्ट आपला दलिया हा भाजला जाईल तेवढा अगदी छान तो चवीला लागतो. म्हणून काय करायचं आहे, मंद आचेवरती ह्या पद्धतीने आपण दलिया भाजून घेतला आहे. त्यानंतर आपला दलिया हा भाजून झाला आहे. त्यानंतर काय करायचं, त्यासाठी लागणारी मुगाची डाळ देखील आपल्याला अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. इथे मी 2 कप म्हणजे 2 वाटी दलिया घेतला आहे. त्यासाठी इथे बरोबर अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली. त्याला देखील आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. तर दलिया भाजून झाला आहे, आपली डाळ देखील स्वच्छ धुवून झाली. त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती आपल्याला कुकर गरम करून घ्यायचं आहे. कुकर गरम झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. तुपाच्या जागेवरती आपण तेलाच्या जागेवरती आपण तूप देखील वापरलं तरी काही हरकत नाही. तर त्यानंतर काय करायचं, तेल छान कडकडीत तापू द्या. तेल आपलं छान कडकडीत तापल्यानंतर सर्वात प्रथम जर आपल्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता हा तेलामध्ये छान त्याला परतून घ्या. तर कढीपत्ता परतल्यानंतर लगेच यामध्ये सर्वात प्रथम आता आपल्याला 1 ते 1.5 चमचा मोहरीचं जी काही आपल्याला फोडणी लावायची ते अगदी कडकडीत अशी आपल्याला लावून घ्यायची. तर तेल छान तापू दिलं आहे. तेल छान तापल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर लगेचच यामध्ये अर्धा चमचे जिरे, 1-2 उभ्या काप करून घेतलेल्या हिरवी मिरची 1 किंवा 2 घाला. त्यानंतर हे संपूर्ण साहित्य मी तेलामध्ये छान परतून घेतलं आहे. लगेच उभा काप करून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा तुम्ही अगदी बारीक चिरून घेतला तरी काही हरकत नाही. तर कांदा आपल्याला काय करायचा, आता मंद आचेवरती छान हलकंसंच गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. नेहमी आपण तांदूळाची खिचडी करतो त्यावेळेस अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांदा परतून घेत असतो, जेणेकरून त्याची चव ही गोडसर लागू नये. पण इथं आपल्याला काय करायचं, हलकासा मऊ आणि हलकासा सोनेरी कलर येईपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने छान हलकासा मऊ आणि सोनेरी कलर येईपर्यंत याला मी परतून घेतला आहे कांदा. त्यामध्ये लगेच साल काढून घेतलेले बटाटे, गाजर ते दोघं देखील छान परतून घेतले. त्यामध्ये लगेच अगदी भरपूर असं आलं लसणाची पेस्ट ते देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. ती परतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, यापेक्षा देखील आपण यामध्ये टमाट्याचं प्रमाण जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. जो आपण टमाटा घातला आहे ना तो छान लवकर मऊ व्हायला पाहिजे, त्याकरिता लगेचच इथे चवीनुसार मीठ आपल्याला टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करत छान मंद आचेवरती टमाटा आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे. संपूर्ण साहित्य मंद आचेवरती छान परतून आपलं तयार झालं आहे. त्यामध्ये लगेचच आता काही मसाले आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला यामध्ये हळद, लाल तिखट, आपण आधी हिरवी मिरची देखील वापरलं आहे. त्यानंतर इथे अगदी व्यवस्थित बेताचं लाल तिखट घाला, जेणेकरून आपलं
दलिया हा तिखट होणार नाही, ठुली ही आपली तिखट होणार नाही. त्यामध्ये लई 1 चमच्यावर गरम मसाला, अगदी थोडंसं जिरेपूड, धनेपूड घालून हा संपूर्ण मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर मसाला हा मंद आचेवरती छान मी आता परतून घेतला आहे. मसाला आपला परतून तयार झाला आहे. त्यामध्ये जी काही आपण दलिया भाजून घेतलेलं त्या ह्यामध्ये आता टाकून घेऊया. संपूर्ण दलिया आपल्याला भाजलेला टाकून घ्यायचं आहे. यालाच खानदेशीमध्ये दलियाला ठुली देखील म्हटलं जातं. लगेच जी काही मुगाची डाळ आपण धुवून घेतली होती ती देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. यामध्ये फक्त मुगाची डाळीचा वापर केला जातो. मसूरच्या डाळीचा थोडाफार वापर केला तरी काही हरकत नाही, पण तुरीच्या डाळीचा वापर करून घेऊ नका, त्यामुळे चवीत फरक हा पडतो. मुगाची डाळ घातल्यानंतर लगेच हे छान पुन्हा आणखी आपल्याला तेलामध्ये मसाल्यांमध्ये याला छान परतून घ्यायचं आहे. तर असं व्यवस्थित मिक्स करत 1-अर्धा मिनिटभर मंद आचेवरती याला परतून घ्या. याला परतून झाल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. दलियामध्ये नेहमीपेक्षा आपल्याला थोडंसं जास्तीचं पाण्याचा वापर करत असतो आपण, आणि इथे अंदाजाने कमीत कमी आपलं जे डाळ आणि आपलं दलिया आहे ते छान बुडेपर्यंत 1 इंचपर्यंत मी इथे पाणी हे ॲड करून घेतलं आहे. थोडं पाणी जास्ती झालं तरी काही हरकत नाही, अगदी छान सैलसरच तो अगदी परफेक्ट तयार होतो. तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. कोथिंबीर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून मंद आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घ्यायचं. 2 ते 3 शिट्ट्या मी करून घेतलं आहे. त्यानंतर तुम्ही बघा अगदी छान असा आपला लुसलुसीत, अगदी चविष्ट असा पौष्टिक आपला दलिया म्हणजे खानदेशी स्पेशल ठुली आपली तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी छान असं आपले स्पेशल खानदेशी स्पेशल आपला ठुलीही तयार आहे.